आमची भूमिका राहील. आता मी तुम्हाला सांगते की या प्रकारच्या वादंगानंतर राज्य सरकारला दुपारी उपरती झाली आणि या हिंदी परीक्षेवरनं दिवसभर सरकारवरती जी प्रखर टीका झाली होती त्यामुळेच ही परीक्षा रद्द करण्याची वेळ सरकारवर आली. राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी ही घोषणा केली. ही घोषणा करताना स्वतः उदय सामंत यांनी दिलेली माहिती आश्चर्यकारक होती. ही परीक्षा 1976च्या नियमानुसार दरवर्षी होत होती आणि आता 2026 मध्ये नियम उपयुक्त आहेत का याचा अभ्यास सरकार करणार आहे. तसंच या परीक्षेची गरज आहे किंवा नाही याचा सुद्धा अभ्यास सरकार आता करणार आहे असं ते म्हणाले. याचाच अर्थ असा होतो की परीक्षा 1976 पासून दरवर्षी सुरू होती. मराठी कर्मचाऱ्यांना हिंदी शिकण्याची आणि परीक्षेची सक्ती कायम होती हे यामुळे यावर्षी आपल्याला कळले. एकूणच काय तर मराठी भाषेला विविध भाषांशी करावा लागणारा सामना हा कायम आहे. मुंबईसारख्या ठिकाणी गुजरातीची मराठीवरती कुरघोडी कायम होत असतेच. आता हिंदीची देखील अशी सक्ती मराठी राज्य कर्मचाऱ्यांवरती आतापर्यंत होती हे समोर आले. सुदैवाने किमान ही परीक्षा स्थगितीचा निर्णय सरकारने घेतला आणि त्यामुळे तेवढाच काय तो दिलासा कर्मचाऱ्यांना मिळालाय. जी परीक्षा हिंदीची लावलेली होती त्याला स्थगिती दिलेली आहे आणि भविष्यामध्ये ही हिंदीची परीक्षा आवश्यक आहे का ते मी राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून पडताळून बघणार आहे आणि जर आवश्यक असेल तर कंटिन्यू करू, जर आवश्यक नसेल तर ही हिंदीची परीक्षा न घेण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. 1976च्या नियमावलीमध्ये मराठी भाषेअंतर्गत भाषा अंतर्गत ही हिंदीची परीक्षा घेतली जाते. 1976चे नियम नक्की काय आहेत हे मी स्वतः तपासेन आणि ती खरोखरच आताच्या जगामध्ये 2026ला त्या परीक्षेची आवश्यकता आहे की नाही हे आम्ही पडताळून बघू आणि ते अनावश्यक असेल तर नक्की ती सिस्टीम माहिती आम्ही बंद करू. आणि आता बोलूयात राज्यातल्या एका